एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे रोहित पवार, अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यामध्ये खलबत सुरू आहे अशी माहिती समोर येते। आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेत आहेत। भेटीसाठी ते दाखल झालेत। अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते दाखल झालेले आहेत। मागच्या 20 ते 25 मिनिटांपासून या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू अशी माहिती समोर येते। तर राज्यात घड्याळासोबत, कमळासोबत किंवा धनुष्यबाणासोबत जाण्याला कुठलाही विचार नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। आज एकत्रित इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आले। महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही, कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता। त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत।